हा आमदार निवडून आलेले कसं कसं बंबलची अच्छा अच्छा बोमळतील म्हणजे काऊन मोठमोठे विकास मागत आहे म्हटलं मी सांगा म्हटलं आता हे तर मुद्दा बरोबर आहे पण ते प्रवीण ताईसाठी म्हणतो म्हणे म्हणजे गृहनिर्माणचं जे पद खालो आहे वैज्ञानिक विकास महामंडळ तो निवडूनच झाला ना आता. हा निवडून आलाच ना मग तर त्याने मंत्रीपद जसं काही पद भेटलं पाहिजे अधिक काय काऊन त्याला बीजेपी दिनी काय आता सारे मंत्री दिन राहायचे. हो आता ह्या सध्या नवीन आहे तुम्ही म्हण ना आपल्या एरियातला पाहिजे नाही एखादा मंत्री नाही तुम्ही तर त्याच्यावरती तो तर महाराष्ट्रातच राहील महाराष्ट्राच्या बाहेर थोडी जाणार आहे तो घेतला अरे खाली आणलं राहायचो तुम्हाला तर मग महाग नाही मग महाराष्ट्रात आरोग्य रेल्वे बांधकाम दिन अमरावती पालकमंत्री म्हणून थोड्या दिवसात मग नंतर केंद्रात नाही राजू ते तुम्हाला चॉकलेट देऊ राहिले मग आता तुम्हाला चॉकलेट देऊन राहिले ते तुमच्या जागेवर राहणारे उचलून जर असं होऊन राहिलं तर तुम्हाला काय वाटतं नाही राजू काहीतरी तुमच्यासोबत 2 नंबर होऊन आलं तुम्हाला नाही वाटत काय प्रवीण तायडेल इथं ठेवा तुम्ही सेंट्रलच जा हो ना पण मग तुम्ही तर सांगून राहिले का तुम्हाला सध्या महाराष्ट्रात देऊन राहिले मग 4 कोणते आता ते 4 वानखडे कोणता वानखडे आहे का तिथे निवडून आला नाही तिथं तो काय गुपेकर काही असं काहीतरी आहे ना तो राजेश वानखडे मेळघाट बीजेपी आणि रवी राणा अमरावती मंत्रीपद नाही बिलकुल सप्पा नाही कालच्या बैठकीत अरविंद ठाकरे अमरावती तुम्हाला खाली आणलं मग डायरेक्ट अमरावतीत आणून फेकलं पालकमंत्री आणि कामाची गोट नाही मग हे काहीच कामाची गोट नाही ना म्हणजे केंद्रातला माणूस त्यानं अमरावती जिल्ह्यात आणून फेकून दिला असंच झालं ना ते मग कायचा सपोर्ट देऊन राहिले तुम्ही त्याला तुम्ही एवढे प्रचाराला फिरले होते मागं वरूड तिवशालेच गेलते ना तुम्ही वरूड तिवशाले तळेगाव हे मोह ना अच्छा नागपूर तळेगाव पहा बरं एवढ्या दूर तुम्ही त्याच्या प्रचाराला गेले तुम्हाला ते अमरावतीत आणून फेकून राहिले मग काय कामाची गोष्ट आपल्यासाठी एवढी मेहनत घेतली नाही हो मेहनत केली इरीसाठी सहायचे येऊ गड्ड्यात दाबून राहिले अच्छा अच्छा इथं तुम्हाला टेस्ट करतील मग नाही ते असं करतील तुम्हाला टेस्ट करून राहिले मग तुम्हाला म्हणजे भाई याचे गुण होते का नाही होत सांभाळणं काही त्यापेक्षा म्हणा मग अकोला दे ना म्हणा मग अमरावतीपेक्षा अमरावतीचं सुधारलंच आहे अकोला आहे मांग बीड आहे मांग नंदुरबार आहे वाशिम आहे मांग अमरावतीला समोर गेला टीचर लोक इथं येतात शिकाले जिल्ह्यातले अरे पण मला सांगा जे सुधारले त्यालाच सुधारसान काय जे मांग राहील त्याला समोर आणला का अकोला जिल्हा चालते कोणाची नाराजी नाही